नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आता जानेवारी महिना चालू झालेला आहे आणि आता तुमची चाचणी परीक्षा क्रमांक 2 ही येईल. म्हणून आपण इयत्ता पहिलीसाठी चाचणी परीक्षाची दुसरी आहे, तर तिच्यासाठी गणित, मराठी आणि इंग्रजीचे नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षेचा जो सराव पेपर आहे त्याचा पॅटर्न दाखवणार आहोत. म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं हे दाखवणार आहोत. तर इयत्ता दुसरी, तिसरी, चौथीसाठीचे आपले हे व्हिडिओ बनवून झालेले आहेत. पहिलीचा अभ्यासक्रम नवीन आहे म्हणून पहिलीसाठी नवीन म्हणजे अभ्यासक्रम तोच असतो, थोडाफार त्याच्यामध्ये बदल असतो. तर या पद्धतीने तुम्ही चाचणी परीक्षा 2 साठी मुलांचा सराव घरी घेऊ शकता. तर पहा, गणितसाठी प्रश्न पहिला आहे, खालील संख्या चढत्या क्रमाने लिहा. चढत्या क्रमाने संख्या लिहिताना काय करायचे, चढायचे, आपल्याला वरती चढायचं. मग चढताना सुरुवातीला छोटी पायरी, त्याच्यानंतर थोडीशी मोठी, त्याच्यानंतर थोडी मोठी. आता मुलांना समजण्यासाठी मी या पद्धतीने सांगत असते. तर पहा, सर्वात छोटा अंक कोणता आहे, वरती चढायचंय ना, चढताना छोटी पायरी म्हणून छोटा अंक. मग सुरुवातीला 1 येणार, त्याच्यानंतर कोणता येईल, त्याच्यानंतर 3 येईल, मध्ये स्वल्पविराम द्यायला विसरायचं नाही. सगळ्यात मोठा कोणता आहे, 4. आता हे जर आपल्याला उतरत्या क्रमाने सांगितलं तर उतरताना सर्वात वरती मोठी पायरी असते, हे लक्षात ठेवा, म्हणून मोठा अंक. मग उतरत्या क्रमाने असतं तर मग 4, त्याच्यानंतर 3 आणि त्याच्यानंतर 1 आलेलं असतं. तर आता इथं चढता क्रम दिलाय. सरावासाठी मी इथे 4 उदाहरणं घेतलेली आहे. तुम्ही 4 पेक्षा जास्तही वहीमध्ये किंवा पाटीवर सराव करू शकता. तर पहा, सरावासाठी आता हे मी सोडवून देत नाही, हे तुम्ही स्वतः सोडवा. 5, 3, 1, 9, 2, 4 आणि 8, 6, 7. तर चढत्या क्रमाने लिहायचे. त्याच्या खालचा प्रश्न पहा, उतरत्या क्रमाने संख्या लिहायच्या आहेत. प्रश्न दुसरा, जसं आपण चढत्या क्रमाने लिहिलं तसं उतरत्या क्रमाने. मग उतरताना वरती मोठी पायरी म्हणजे मोठा अंक लक्षात ठेवा. मग सर्वात मोठा अंक कोणता आहे, 7, मध्ये स्वल्पविराम द्या, त्याच्यानंतर कोणता येईल, 5 आणि त्याच्यानंतर 1. चढता उतरता क्रम अगदी सोपा आहे. तर इथं उदाहरणासाठी आपण 3 उदाहरणं घेतली, तुम्ही 3 पेक्षा जास्तीचा सराव करायचा आहे. पुढे काय आहे तर पहा, प्रश्न तिसरा आहे, पुढे मोजून बेरीज कर. म्हणजे पुढे मोजायचं आहे, पुढे मोजून बेरीज, पुढे मोजून वजाबाकी मुलांना आली पाहिजे. आता 4 आणि 2 म्हणजे 4 बोटं, 2 बोटं किंवा 4 रेषा, 2 रेषा न करता 4च्या पुढे 2 मोजायचे आहे. 4च्या पुढे 2, 5, 6. मग 4 आणि 2 किती, 6. या पद्धतीने बेरीज वजाबाकी करणं खूप सोपं असतं. आता हे 1 अंकी आहे म्हणून जेव्हा 2 अंकी येतं तेव्हा पुढे मोजून बेरीज वजाबाकी मुलांना सोपी जाते. जसं आता ही जी बाकीची उदाहरणं आहेत ती सरावासाठी तुम्ही सोडवा. 3 अधिक 1, 3च्या पुढे 1 मोजा. 7 अधिक 2, 7च्या पुढे 2 मोजा. इकडे पहा, आता 15 अधिक 2. आता 15 जर आलं तर आपण बोटांवर करत बसणार का, 15 बोट आणि 2 बोट नाही. तर 15च्या पुढे 2 मोजायचं आहे म्हणून 2 बोटे करा, 15च्या पुढे मोजा. 16, 17 आणि आलेलं उत्तर जे आहे तुमचं ते या चौकटीमध्ये लिहा. या पद्धतीने पुढे मोजून बेरीज आणि वजाबाकी तुम्हाला आली पाहिजे. पुढे काय आहे तर संख्यापट्टीचा वापर आहे. संख्यापट्टीचा वापर करून बेरीज किंवा वजाबाकी करायची आहे. बेरीज सुद्धा दिलेली आहे, वजाबाकी इथे आपण मिक्स उदाहरणं घेतली आहे. तर पहा, आता 4 अधिक 3, 4च्या पुढे आपल्याला 3 घरं जायचे. मग 4 कुठे आहे, इथे आहे. मग या पद्धतीने मग 4च्या पुढे 3 घरे जा. 1, 2 आणि 3 म्हणजे 4मध्ये 3 मिळवलं तर किती येतं उत्तर आपलं, 7. मग ते कुठे लिहायचंय, इथे लिहायचं आहे. यानंतर 6 आणि 2, 6 मध्ये 2 मिळवायचे. मग 6 कुठे आहे, इथे आहे. 6 मध्ये 2 मिळवा. 1, 2, 2 मिळवले किती झाले, 8 झाले. या पद्धतीने संख्यापट्टीचा वापर करून तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी दोन्ही करता आली पाहिजे. आता इथे वजाबाकीचं दिलंय पहा, 6 वजा 2. 6 मधून 2 वजा करायचे म्हणजे पुढे न जाता आपल्याला मागे यायचे. पहा, 1, 2 म्हणजे 6 मधून 2 गेले तर किती उरतात, 4. यानंतर 5 वजा 1, 5 इथे आहे. मग 5च्या मागे 1 ने मागे जायचंय आपल्याला. मग 1 ने मागे गेल्यावर आपल्याला काय मिळतोय, 4 मिळत आहे. तर या पद्धतीने संख्यापट्टीचा वापर करून बेरीज आणि वजाबाकी आपल्याला पेपरमध्ये करता आली पाहिजे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, लगतची पुढची किंवा मागची संख्या लिही. मग आता पहा, 23, 23च्या पुढे चौकट दिली आहे म्हणजे 23च्या नंतर काय येतं तर 24 येतं. यानंतर 29 नंतर 30. आता 13च्या अगोदर चौकट दिली म्हणजे 13च्या आधीची संख्या तुम्हाला लिहायची आहे. तर 13च्या अगोदर काय येतो, 12. 17च्या अगोदर काय येतो, 16. या पद्धतीने कोणतीही संख्या दिल्यावर त्याच्या पुढची, मागची किंवा मधली सुद्धा संख्या तुम्हाला लिहिता आली पाहिजे. पुढे पहा,
संख्या वाच व संख्या नामे लिही. संख्या नामे लिही म्हणजे याला काय म्हणतात ते आपल्याला मराठीत लिहायचे. संख्या नाम म्हणजे 6. मग व्यवस्थित असं 6 लिहून काढायचं आहे. आता इथे उदाहरण म्हणून मी 4-5 उदाहरणं घेतली. पहा, 9 लिहा, 10 लिहा, 4 लिहा, 5 लिहा आणि 7 लिहा. तर संख्या नामे लिहा असा सुद्धा तुम्हाला प्रश्न येतो. म्हणजे आपल्याला अक्षरामध्ये त्या संख्येचं नाव लिहायचं आहे. पुढील आकृतिबंध पूर्ण कर. आकृतिबंध अगदी सोपा असतो. काय दिसतोय? त्रिकोण, गोल, त्रिकोण, गोल. मग आता गोल नंतर काय येणार? त्रिकोण. मग त्याच्यानंतर पुन्हा गोल, पुन्हा त्रिकोण आणि पुन्हा गोल. म्हणजे जो पॅटर्न दिलेला आहे, जो आकृतिबंध दिलेला आहे तो ओळखायचा आहे आणि पुढे करायचा आहे. जसं अंकांमध्ये सुद्धा असतं आणि आकृत्यांमध्ये सुद्धा. पहा, 3 4 3 4. मग काय येणार? पुन्हा 3 4 3 4. अगदी सोपं आहे, याच्यामध्ये अवघड असं काहीही नाही. पुढे 3चा टप्पा क्रमाने लिहा. आता संख्यापट्टीवर जसं आपण मोजतो तसं 3चा टप्पा लिहायचा आहे. 3 आणि 3 6. 6च्या पुढे 3 गेल्यावर किती होईल? 9. मग 9च्या पुढे 3 गेल्यावर किती होईल? 10 11 12. या पद्धतीने 3च्या टप्प्यामध्ये तुम्हाला टप्प्याने संख्या लिहिता आल्या पाहिजे. तर गणितसाठी तुम्हाला जो चाचणी परीक्षेचा पेपर असतो तो अगदी सोपा असतो. तर कशा प्रकारचे प्रश्न प्रकार त्यामध्ये येऊ शकतात हे आपण पाहिले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीसाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला सराव करायचा आहे हे पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर तुम्हाला तुमच्या शालेय परीक्षांचे तसेच मंथन आणि स्कॉलरशिपसाठी भरपूर असे उपयोगी व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.